28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सातारा अवैध दारू विक्रेत्यावर तळबीड पोलिसांचा दणका, 1360 रुपयेच्या एकूण 17 देशी दारूच्या बाटल्या जप्त। सातारा कराड तालुक्यातील तळबीड पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीवरून तळबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट फार वाढलेला होता। त्या अनुषंगाने तळबीड पोलीस स्टेशनचे एपीआय प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे साहेब यांनी शनिवार 1 ऑगस्ट 2026 रोजी अवैध दारू विक्री विरोधात विशेष मोहीम राबवून 1360 रुपयेच्या एकूण 17 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। या प्रकरणी महिला पोलीस शिपाई सीमा करपे यांचे फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवैध दारू विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे अवैध दारू विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सदरची कारवाई तळबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस हवालदार उत्तम कोळी, पोलीस कॉन्स्टेबल अभय मोरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा करपे यांनी केली। पुढील तपास पोलीस नाईक कुलदीप कोळी करत आहेत। तळबीड पोलिसांनी यापुढेही अवैध दारू विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या विरोधात सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले। नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तळबीड पोलिसांनी केले आहे। त्यामुळे तळबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे साहेब यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे। त्यामुळे अवैध दारू विक्री व साठा वाहतूक करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार यात शंका नाही। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।